नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 29 जुलै ते 4 ऑगस्ट या आठवड्यातील वीकली रिव्हिजन हा घटक अभ्यासणार आहोत। तर या आठवड्यामध्ये आपण डिस्क्रिप्टिव्ह टाइप करंट अफेअर्स अभ्यासलेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व वन लाइनर मध्ये रिव्हिजन करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर याचे उत्तर आहे मनू भाकेर। तर बघा, महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये तिने कांस्य पदक मिळवलेले आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये। तर ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये पदक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरलेली आहे। नेक्स्ट आहे, कांद्याची नासाडी रोखण्यासाठी पहिला कांदा महाबँक प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी कांद्याची नासाडी रोखण्यासाठी पहिला कांदा महाबँक प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, 55व्या आणि 56व्या इफ्फी महोत्सवाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शेखर कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना। तर या योजनेअंतर्गत 7.5 HP पेक्षा कमी क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येणार आहे। तर बघा, ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये सुरू केलेली आहे। या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणि या योजनेअंतर्गत 7.5 HP पेक्षा कमी क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, खान क्वेस्ट 2024 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे उत्तर आहे उलान बाटर, मंगोलिया। तर 27 जुलै 2024 ते 9 ऑगस्ट 2024 दरम्यान हा सराव आयोजित करण्यात आला। तर 2024 मधील या सरावाची ही 21वी आवृत्ती होती आणि कोठे आयोजित करण्यात आला? बघा, मंगोलिया या ठिकाणी उलान बाटर या ठिकाणी। नेक्स्ट आहे, पॅरिस मधील ग्रेवाइन म्युझियमने कोणत्या अभिनेत्याला सानुकूलित सोन्याचे नाणे दिले आहे? म्हणजे स्वतःची प्रतिमा असणारे सोन्याचे नाणे दिलेले आहे। तर शाहरुख खान याला देण्यात आलेले आहे। 2024-25 साठी आशियाई आपत्ती पूर्व तयारी केंद्राचे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले आहे? तर भारतीय देशाने स्वीकारलेले आहे। आसियान देशाच्या विदेश मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर लाओस या ठिकाणी आयोजित करण्यात आली। कालावधी होता 25 ते 27 जुलै 2024 दरम्यान। कोणत्या ठिकाणच्या सार्वजनिक उपक्रमांना 2023-24 या वर्षासाठी राजभाषा गौरव सन्मान प्रदान करण्यात आला आहे? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम। तर विशाखापट्टणम या ठिकाणच्या सार्वजनिक उपक्रमांना 2023-24 या वर्षासाठी राजभाषा गौरव सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे। जुलै 2024 मध्ये बिलियन इम्प्रेशन्सचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर रांची या ठिकाणी टाटा स्टील या कंपनीने याची स्थापना केलेली आहे। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2030 मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवले आहे? तर फ्रान्स या देशाकडे सोपवलेले आहे। 2026 मध्ये इटली आणि 2034 मध्ये सॉल्ट लेक सिटी यांच्याकडे यजमानपद असणार आहे। नेक्स्ट आहे, जुलै 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाने स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टीम 2.0 पोर्टल सुरू केले आहे? तर पोलाद मंत्रालयाने सुरू केलेले आहे। जुलै 2024 मध्ये कोणत्या राज्यात पर्यटकांच्या वाहनांना कचरा पिशव्या घेऊन जाणे बंधनकारक करण्यात आले आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये बंधनकारक करण्यात आलेले आहे पर्यटकांच्या वाहनांना कचऱ्याच्या पिशव्या घेऊन जाणे। केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा किती पर्यंत वाढवण्यात आली आहे? तर 20 लाख रुपये एवढी कर्ज मर्यादा करण्यात आलेली आहे। तर सुरुवातीला ही 10 लाख एवढी होती। तर केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये ही कर्ज मर्यादा 20 लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे। 25 जुलै 2024 रोजी फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन झाले। ते कोण होते? तर साहित्यिक होते ते। तर धाराशिव येथे पार पडलेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। नेक्स्ट आहे, 42व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर सुधा मूर्ती यांना देण्यात आलेला आहे 42वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024। भारताचे 43वे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले मोईदम कोणत्या राज्यात आहे?
तर आसाम या राज्यामध्ये आहे. तर हे भारताचे 43वे जागतिक वारसा स्थळ आहे. नेक्स्ट आहे अंदमान आणि निकोबार बेटांचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर HS धालीवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अंदमान आणि निकोबार बेटांचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून. महिला आशिया चषक 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? तर श्रीलंकेने जिंकलेले आहे पहिल्यांदाच आणि उपविजेता राहिलेला आहे भारत हा देश. तर भारताने आतापर्यंत 7 वेळा महिला आशिया चषकचे विजेतेपद जिंकलेले आहे. तर श्रीलंकेने एकदा आणि बांगलादेशाने एकदा असे 2 संघाने जिंकलेले आहेत. तर आतापर्यंत एकूण 9 महिला आशिया चषक झालेले आहेत. नेक्स्ट आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये NPS वात्सल्य योजना कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रीय पेन्शन योजना. पॅराग्लायडिंग विश्वचषक 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 2 ते 9 नोव्हेंबर या कालावधीमध्ये. तर भारतातील हिमाचल प्रदेशात 2 ते 9 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान पॅराग्लायडिंग विश्वचषक 2024 आयोजित करण्यात येणार आहे. जुलै 2024 मध्ये टायफून गॅमीने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे? तर चीन आणि तैवान या 2 देशांना टायफून गॅमीने प्रभावित केलेले आहे. 27 जुलै 2024 रोजी नीती आयोगाची 9वी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक PM नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोठे पार पडली? तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. 27 जुलै 2024 रोजी 4थ्या बिमस्टेक सुरक्षा प्रमुखांच्या बैठकीत भारताच्या बाजूने कोण सहभागी झाले आहे? तर अजित डोवाल हे सहभागी झालेले आहेत. तर राष्ट्रीय प्रमुख सल्लागार आहेत भारताचे ते. तर ही बिमस्टेक सुरक्षा प्रमुखांची बैठक ही म्यानमार या ठिकाणी नायपिटा या ठिकाणी म्यानमार देशातील नायपिटा या ठिकाणी 27 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट आहे अन्न आणि कृषी संघटनेच्या नवीन अहवालानुसार सर्वात लक्षणीय वनक्षेत्र लाभामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर 3ऱ्या स्थानावरती आहे. पहिले 2 देश आहेत चीन आणि ऑस्ट्रेलिया. जुलै 2024 मध्ये कोणत्या राज्यात युरेनियमचा साठा सापडला आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये सापडलेला आहे युरेनियमचा साठा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? तर 29 जुलै रोजी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन. जगातील सर्वात उंच बोगदा शिंकून ला टनेल कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात बांधला जात आहे? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशात बांधण्यात येत आहे. अलीकडेच कोणत्या देशाच्या मंडेला हेरिटेज साइट्सना युनेस्को वारसा दर्जा मिळाला आहे? तर दक्षिण आफ्रिकेतील आहेत हे मंडेला हेरिटेज साइट्स ज्यांना युनेस्कोचा वारसा दर्जा मिळालेला आहे. स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर मनू भाकेर ठरलेली आहेत एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू. स्वातंत्र्यानंतर तिने एकाच ऑलिम्पिकमध्ये ही 2 पदके मिळवलेली आहेत. नेमबाजीमध्ये तिला 2 कांस्य पदके मिळालेली आहेत. नेक्स्ट आहे तर बघा पॅरिस 2024च्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत आणि एकेरी स्पर्धेत असे 2 कांस्य पदके जिंकलेली आहेत तिने. नेक्स्ट आहे जुलै 2024 मध्ये महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर CP राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे 2025 मध्ये पुरुष आशिया चषकाचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर भारतामध्ये आयोजन होणार आहे पुरुष आशिया चषकाचे आणि 2027 मध्ये बांगलादेशमध्ये होणार आहे. आसाम रायफल्सचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? विकास लाखेरा हे बनलेले आहेत. आसाम रायफल्सचे नवीन महासंचालक कोण आहेत बघा विकास लाखेरा. भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजे सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहे? तर मनोज मित्तल हे बनलेले आहेत सिडबीचे नवीन अध्यक्ष. जुलै 2024 मध्ये भारतातील पहिले भूमिगत संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर दिल्ली या ठिकाणी. दिल्लीतील ऐतिहासिक हुमायूनच्या थडग्यामध्ये या भारतातील पहिल्या भूमिगत संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. रोहन बोपन्ना कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ज्यांनी जुलै 2024 मध्ये निवृत्ती जाहीर केली आहे? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. 29 जुलै 2024 रोजी चतुर्भुज परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे झाली? तर टोकियो या ठिकाणी झाली. तर चतुर्भुज परराष्ट्र मंत्री चतुर्भुजमध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो बघा ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका या 4 देशांचा समावेश होतो. निकोलस मादुरो कोणत्या देशाचे 3ऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? तर व्हेनेझुएला या देशाचे 3ऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत.
नुकतीच कोणत्या देशातील सादो सोन्याची खाण युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली आहे? तर जपान या देशाची आहे सादो सोन्याची खाण, ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. जुलै 2024 मध्ये कोणत्या राज्यात भूस्खलनामुळे 119 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे? तर केरळ राज्यातील वायनाड या ठिकाणी झालेला आहे. गेल्या 5 वर्षात भारतात किती वाघांचा मृत्यू झाला? तर 628 वाघांचा मृत्यू झालेला आहे भारतामध्ये गेल्या 5 वर्षात. 28 जुलै 2024 रोजी INS तबर ही युद्धनौका कोणत्या देशाच्या नेव्ही डे परेडमध्ये सहभागी झाली होती? तर रशिया देशाच्या नेव्ही डे परेडमध्ये सहभागी झाली होती. व्ही व्यंकय्या एपिग्राफी पुरस्कार 2024 कोणी जिंकला? तर व्ही वेदचलम यांनी जिंकलेला आहे. 25 जुलै 2024 रोजी नॅशनल फीडर मॉनिटरिंग सिस्टीम कंट्रोल सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर गुरुग्राम या ठिकाणी. भारतातील 500वे सामुदायिक रेडिओ स्टेशन कोठे सुरू करण्यात आले आहे? तर आयझॉल या ठिकाणी. तर या रेडिओ स्टेशनचे नाव काय बघा, अपना रेडिओ 90.0 FM स्टेशन. जुलै 2024 मध्ये जागतिक शैक्षणिक परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली? तर दुबई या ठिकाणी. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने अलीकडेच मॉडेल स्किल लोन स्कीम सुरू केली? तर जयंत चौधरी यांनी सुरू केलेली आहे. कोणत्या देशाने राम मंदिरातील भगवान श्रीरामावर टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे? तर लाओस या देशाने. सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात किती प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर एकूण 25,000. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन नेमबाजीत स्वप्नील कुसाळेने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे UPSCच्या अध्यक्षपदी. इंग्लिश चॅनल पार करणारा सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरास्विमर कोण बनला आहे? तर भारताची जिया राय ही इंग्लिश चॅनल पार करणारी सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरास्विमर बनलेली आहे. लष्कराच्या वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या आहेत? तर लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर या बनलेल्या आहेत लष्कराच्या वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक. अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन भारतातील पहिला अनाथ वकील कोण बनला आहे? तर अश्विन आगवणे महाराष्ट्राचा आहे तो. तर हा अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन भारतातील पहिला अनाथ वकील बनलेला आहे. मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. कशासाठी करण्यात आलेले आहे बघा, मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल. अलीकडेच मृदू पवन दास कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त बनले आहेत? तर रवांडा या देशाचे ते उच्चायुक्त बनलेले आहेत. जुलै 2024 मध्ये कोणत्या राज्यात लव्ह जिहादच्या आरोपींना जन्मठेपेची तरतूद असलेले विधेयक प्रस्तावित करण्यात आले आहे? तर उत्तर प्रदेश. नॅशनल हाऊसिंग बँकेत व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजय शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नॅशनल हाऊसिंग बँकेत व्यवस्थापकीय संचालक म्हणून. कोणत्या राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे? तर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. जुलै 2024 मध्ये इस्माईल हनिया यांची इराणमध्ये हत्या करण्यात आली. तो कोणत्या संघटनेशी संबंधित होता? तर हमास या संघटनेशी संबंधित होता तो. कृषी अर्थशास्त्रज्ञांची 32वी आंतरराष्ट्रीय परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली? तर भारतामध्ये आयोजित करण्यात आली. कालावधी होता बघा 2 ते 7 ऑगस्ट 2024 आणि या परिषदेची थीम होती शाश्वत कृषी अन्न प्रणालीकडे परिवर्तन. 31 जुलै 2024 रोजी लोकसभेत सादर केलेले नवीन भारतीय विमान विधेयक 2024 कोणत्या वर्षीच्या विमान कायद्याची जागा घेणार आहे? तर 1934च्या विमान कायद्याची जागा घेणार आहे. मनिका बत्रा ऑलिम्पिक स्पर्धेच्या एकेरी स्पर्धेच्या 16व्या फेरीपर्यंत पोहोचणारी पहिली भारतीय ठरली आहे. ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे मनिका बत्रा. कोणत्या कंपनीने आशियातील पहिले लो कार्बन झिंक लॉन्च केले आहे? तर हिंदुस्तान झिंक लिमिटेड. पोलाद मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुभाष चंद्रलाल दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पोलाद मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव म्हणून. सुहेल एजाज खान यांची सौदी अरेबिया व्यतिरिक्त कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
तर येमन या देशामध्ये. जुलै 2024 मध्ये सेवा चॅटबॉट कोणी सुरू केला आहे? तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने सुरू केलेले आहे सेवा हा चॅटबॉट. टाइम मासिकाच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेसेस 2024च्या यादीत भारतातील किती ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे? तर 3 ठिकाणांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर ही 3 ठिकाणे कोणते आहेत बघा? म्युझियम ऑफ सोल्युशन्स मुंबई, मनम चॉकलेट हैदराबाद, नार हे हिमाचल प्रदेशमधील आहे. नेक्स्ट आहे 56वे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर सौदी अरेबियामध्ये. यामध्ये भारतीय संघाने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकले. बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने कोणाच्या सहकार्याने राष्ट्रीय बास्केटबॉल अकादमीची स्थापना केली आहे? तर क्रॉन्स अमेरिकन अकादमी. अलीकडेच ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर DK मुरली यांनी स्वीकारलेला आहे. जुलै 2024 मध्ये कोणत्या शहरात परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे? तर टोकियो येथील एडोगवा या ठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी. 30वी भारत चीन बॉर्डर अफेअर्सची बैठक कोठे झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी 31 जुलै 2024 रोजी. 29 जुलै 2024 रोजी आयडियाज फॉर लाईफ पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर भूपेंद्र यादव यांनी सुरू केले. तरंग शक्ती 2024 या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन कोणता देश करत आहे? तर भारतामध्ये करण्यात येणार आहे. पहिला टप्पा हा तामिळनाडूतील सुलर या ठिकाणी 6 ते 14 ऑगस्ट आणि दुसरा टप्पा 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर जोधपूर राजस्थान या ठिकाणी. कोणत्या राज्य सरकारने रामनगर जिल्ह्याचे बंगळुरू दक्षिण असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे? तर कर्नाटक राज्य सरकारने. कॉल ऑफ द गिर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर परिमल नाथवानी यांनी लिहिलेले आहे कॉल ऑफ द गिर हे पुस्तक. 30 जुलै 2024 रोजी फार्म मिन चिन्ह हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे जे भारताच्या 3 दिवसीय दौऱ्यावर आले आहेत? तर व्हिएतनाम. राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषद 2024 ची 4थी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी. 30 आणि 31 जुलै या दरम्यान आयोजित करण्यात आली. याची थीम होती अमृतकालमध्ये राष्ट्रीय वैज्ञानिक चेतनेचे उत्पादन. नेक्स्ट आहे रॅपिडो 2024चा कितवा भारतीय स्टार्टअप युनिकॉर्न बनला आहे? तर 3रा बनलेला आहे. 31 जुलै 2024 रोजी निधन झालेले अंशुमन गायकवाड कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित होते. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 39व्या क्रमांकावर राहिलेला आहे भारत. अलीकडेच कोणता देश जगातील दुसरा सर्वात मोठा ॲल्युमिनियम उत्पादक देश बनला आहे? तर भारत देश बनलेला आहे जगातील दुसरा सर्वात मोठा ॲल्युमिनियम उत्पादक देश. ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेला पहिला पुरुष भारतीय शटलर कोण ठरला? तर लक्ष्य सेन. तर पहिल्यांदाच हा ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेला पहिला पुरुष भारतीय ठरलेला आहे. जुलै 2024 मध्ये गोयम फ्री वीज यवज ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर गोवा या राज्यामध्ये. कोणत्या संस्थेने अलीकडेच गुगलचे CEO सुंदर पिचाई यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे? तर IIT खरगपूर. अलीकडेच कोणत्या व्याघ्र प्रकल्पात वीज निर्मितीसाठी विंड टर्बाइन बसवण्यात आले आहे? तर पेरियार व्याघ्र प्रकल्प. 54वे आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर इराण या देशातील इस्फान या ठिकाणी. तर भारतीय सहभागींनी 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह एकूण 5 पदके जिंकली आहेत. संरक्षण क्षेत्रातील MSMEना मदत करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर राष्ट्रीय शेअर बाजारासोबत केलेला आहे. महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत महसूल पंधरवडा साजरा करण्यात आला? तर 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट. तर महाराष्ट्रामध्ये 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने कमला हॅरिस यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे? तर डेमोक्रॅटिक पक्षाने. भारताच्या मनु भाकर आणि सरबजीत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. महाराष्ट्र राज्याच्या पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? तर डिजिटल क्रॉप ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर ही महाराष्ट्र राज्याच्या पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे.
मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड 2024 कोण ठरले आहे? तर नंदिनी राजपूत ही नाशिकच्या आहे. तर ही स्पर्धा इंदोर या ठिकाणी आयोजित करण्यात आली. महाराष्ट्राच्या हरिभाऊ बागडे यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजस्थान या राज्याचे नवीन राज्यपाल झालेले आहेत हरिभाऊ बागडे. तेलंगणा राज्याचे नवीन राज्यपाल कोण झाले आहेत? तर जिष्णुदेव वर्मा हे झालेले आहेत तेलंगणा राज्याचे नवीन राज्यपाल. झारखंड राज्याचे नवीन राज्यपाल कोण झाले आहेत? तर संतोष कुमार गंगवार. ओमप्रकाश माथुर कोणत्या राज्याचे नवीन राज्यपाल झाले आहेत? तर सिक्कीम या राज्याचे ओमप्रकाश माथुर हे राज्यपाल झालेले आहेत. मेघालय राज्याचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत? तर CH विजयशंकर. पंजाब राज्याचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत? तर गुलाबचंद कटारिया. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 29 जुलै ते 4 ऑगस्ट या आठवड्यातील वीकली रिव्हिजन हा घटक अभ्यासला. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.